नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं आहे मनापासून स्वागत. तर आज आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार आहे एक्सप्लोअर करायला. तर आता रियादमध्ये वाजले आहेत 9:30. तर आम्ही लवकर उठलो होतो कारण आम्ही जाणार आहे एक वेगळ्या अनोख्या ठिकाणी एक्सप्लोअर करायला. येस, तुम्ही पण बघा की आज नक्की आम्ही कुठे जाणार आहेत. हो. आणि अतिशय चांगली जागा आहे, हॅपनिंग जागा आहे. सो चला तर मग आम्ही फटाफट रेडी होतो आणि भेटू लवकरच. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हो. तर आता आम्ही बिल्डिंगच्या बाहेर आलो आहोत आणि कॅबची वाट बघतोय. सो हे तुम्ही बघू शकता आसपासचं वातावरण कसं आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असणार, इथं सगळं कन्स्ट्रक्शनचं चालू आहे आणि त्यामुळे रोड बरेचसे ब्लॉक आहे. आणि ऊन एवढं आहे की अक्षरशः डोळे आमचे बंद होतात ते रोडकडे हो. आजूबाजूला बघितलं तर. आणि 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इकडे दाखवत आहे. हो. आणि खूपच गरम आहे. अक्षरशः अंगाला असे चटके लागत आहेत वाऱ्यांमधून. तुम्ही कधी आलात तर थंडीमध्येच या, जेणेकरून बरं होईल. हो. तुम्ही दिवसभर फिरू शकता इथे. मॉर्निंगला तर एवढं 6-7 वाजेपर्यंत एवढं गरम असतं, एवढं उष्ण असतं की तुम्ही बाहेर जाऊ पडू शकत नाही. तेवढं गरम गरम वातावरण आहे. तर आम्ही अशाच गरम वातावरणामध्ये आम्ही थोडंसं चिल व्हायला आम्ही चाललो एका थंड ठिकाणी. सो ती तुम्हाला जागा लवकरच समजेल आणि तुम्ही पण एन्जॉय करा आमच्या सोबत. सो भेटू. तुम्ही पण आला तर कधी तिथे एक्सप्लोअर करा नक्की. यस. तर आता आम्ही बघतोय कॅब आली की बसू तिच्यातच, तुम्हाला समजेलच. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आत्ता इकडे आम्ही जी कॅब बुक केलेली ती आली आणि आम्ही त्या कॅबमध्ये बसलो आहे आणि निघालो आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे. आम्ही चाललेलो आहे रियादमधील अल ओथियम मॉलमध्ये. तर आम्ही कॅबमधून निघालो होतो तर एवढं ऊन होतं की आम्हाला आतमध्ये AC लावून सुद्धा एवढं गरम होत होतं. तर तुम्ही आजूबाजूचा परिसर एन्जॉय करा, कारण आम्ही दिवसाचं चाललो होतो. इथे खूप मस्त वाटत होतं, पण नंतर नंतर कूलिंग व्यवस्थित झालं. आणि इथे ऊन असून सुद्धा एवढं ट्रॅफिक होतं ना, बघायलाच नको. आणि ते आम्हाला वाटेतून जाताना असे वेगवेगळे रस्ते, वेगवेगळ्या बिल्डिंग्स दिसत होत्या. आणि ते मध्येच रस्त्याच्या मध्ये हे पायरीसारखं होतं. हे बघून खूप मस्त वाटत होतं. असं काहीतरी वेगळं वाटलं की थोडंसं रोडवर आहे ह्या गोष्टी सगळ्या बघायला. फायनली आता आम्ही या मॉलमध्ये पोहोचलो आहे, जे की अल ओथियम मॉल रियाद इथे आहे. हा मॉल खूपच मोठा होता आणि आतमध्ये खूप सारे शॉप्स होते. तर तुम्ही बघा आजूबाजूला किती आहे. आणि आम्ही जाणार होतो ते 3rd फ्लोअरला होतं. तर आम्ही उतरलोच ते 2nd फ्लोअर होतं. तर आता आम्ही निघालो आहे. तिकडचा व्ह्यू ही खूप मस्त होता त्या मॉल्सचा. आणि ह्याच्या 3rd फ्लोअरला मोस्टली सगळे गेम्स वगैरे आहेत. हे बघा, तर इथे खूप सारे गेम्स होते, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे, लेडीज वगैरे सगळे तिकडे एन्जॉय करत होते. आम्ही गेलेलो दुपारच्या टायमिंगला म्हणून एवढी गर्दी नव्हती, मग चांगला एक्सप्लोअर करता आला. थोडं बंदही होतं. आणि इथे छोटे छोटे जे गेम्स वगैरे होते, हे जे टॉईज वगैरेचे. परत जे हे होतं मध्ये तुम्हाला गोल फिरताना दिसते, त्याच्या आतमध्ये ही माणसंच होती की ते गोल गोल फिरत होतं. आता आम्ही इकडे तिकीट काउंटर्सकडे पोहोचलेलो आहे. पण आम्ही तिकीट्स जी आहे ती ऑनलाईन ॲपवरनं काढलेली. सो आम्ही
डायरेक्ट तिथे स्कॅनर दाखवला आणि आमच्या तिकीटचं कन्फर्मेशन करून घेतलं. आणि इथे परत आम्हाला पुढं जाण्यासाठी एंट्री दिली. तर तिथे आपल्याला विंटर सेफ्टी कॉस्ट्युम्स दिले होते, जे की फ्री होते प्रोवाईड तिकीट्समध्ये. त्यामध्ये आपल्याला हँड ग्लोव्स, सॉक्स, पॅन्ट आणि वरती जॅकेट दिलं जातं आणि विथ शूज आणि हेल्मेटही असतं त्याच्यातच तिकीटमध्ये. तर आपल्याला वगैरे जे पे करावे नाही लागत पैसे. तर हाय फ्रेंड्स, आम्ही फायनली पोचलो आहोत स्नो सिटीमध्ये, ते पण रियादमधल्या. हेच ते होतं की आम्ही गरम वातावरणात सुद्धा आम्ही थंड हवेचं वातावरण आजमावण्यासाठी आलो होतो स्नो सिटीमध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर कसं वाटतंय स्वरूपा तुला आता इकडे येऊन स्नो सिटीमध्ये? खूप गारगार वाटते मला आता. सो खरंच खूप थंड आहे इकडे आणि -3 डिग्री टेम्परेचर आहे इथे. सो तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी होती. लहान मुलं, त्यांचे पॅरेंट्स वगैरे होते. आम्हाला वाटलं दुपारी गर्दी नसणार एवढी, पण तरी पण खूप सारी गर्दी होती. तर आता आम्ही निघालो होतो इग्लूमध्ये. तर एवढ्या छोट्या इग्लूमध्ये जायचं होतं आम्हाला आणि परत एकदा लहान झालो आम्ही अशा वातावरणामध्ये येऊन. आणि अर्थात सगळे बोलतात की लग्न झाल्यावर कोण एन्जॉय नाही करू शकत, पण मी माझ्या नवऱ्याबरोबर या छोट्या काही गोष्टी आहेत ज्या की मी अनुभवल्या आणि आम्ही दोघंसुद्धा परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलो. आणि माझी हाईट तिथे व्यवस्थित बसत होती, पण माझ्या मिस्टरांना म्हणजे वैभवला तिथे खूप खाली वाकून जावं लागत होतं. पण त्याच्यातच मजा वाटत होती. हाईट जरी वाढली तरी अजून आपल्या अंगातलं जे लहान मूल दडपलेलं असतं ते पुन्हा ह्या वातावरणात येऊन खुल्याने खेळत होतं. स्वरूपा गेली आहे या स्लाईडसाठी, तर ती तिकडनं येईल. आणि इथं बघा स्वरूपाला गरम होत आहे, म्हणजे एवढं मायनस टेम्परेचर आहे. आणि हिला डोक्याला घाम आला होता, तिने हेल्मेट काढलं. आणि आता आम्ही ही मागची राईड करण्यासाठी इकडे थांबलो आहोत. तर इथे अशी ही राईड आहे.
तर जे आपण लहानपणी वेगवेगळे खेळ खेळून आपण जो आनंद घ्यायचो तो आम्ही ह्या स्नो वर्ल्डमध्ये वेगवेगळे राईड्स करून घेतोय. एक लहान मुलासारखं अल्लडपणाने खेळत चाललो होतो. तर मंडळी आम्ही चाललो होतो या मागच्या राईडमध्ये, जे की ही सुद्धा फ्रीच होती. इथे जेवढ्या पण राईड आहेत ह्या सर्व फ्री कॉस्ट आहेत. तर आम्ही ह्या मोठ्याशा बलून राईडमध्ये आलो होतो. तर मी चालली होती या बलून राईडमध्ये. الجوار رجع بالمدينة الجواز التوجه إلى بوابة الصوت. أعزائي الزوار رجع الانتباه ورجع بالمدينة الجواز التوجه إلى بوابة الصوت. तर आता इथे अनाउन्समेंट करत होते की आता लेझर शो काहीच मिनिटात होणार आहे. त्यासाठी सगळ्याच राईड आता थोड्या मिनिटासाठी बंद केल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता. आमचा एन्जॉय वगैरे करून झाला होता आणि आम्हाला लागली होती घरूनही काही बनवून आणलं होतं आणि आम्ही मॉलमध्येही घेतलं खायला. तर आम्ही खाऊन वगैरे झालं आणि हा मॉल खूप मोठा होता.
तर आम्ही थोडा शॉपिंग करायला आणि थोडंसं इकडे फिरायला गेलो आणि बघितलं काय काय घेण्यासारखे. तर पुढे चालतो खूप सारे पर्स वगैरे होते वेगवेगळ्या, तुम्ही बघू शकता. त्या HM सुद्धा होतं. शेवटी मला शूज घ्यायचे होते. आम्ही ह्या शू मार्टमध्ये आलो होतो, जे की मी तिकडे शूज घेतले. शूज घेऊन झाले होते फायनल. तर आता आम्ही चालून परत राईड्स वगैरे करून खूप थकलो होतो. तर आम्ही तिथे बेंच होता बसायला, तर आम्ही तिथे बसलो. तोपर्यंत आमची कॅब येत होती. तर पुढे एंट्रन्सचे ते बाहेर पडायला आलो एक्झिटला. तर ते आईस्क्रीमचं शॉप होतं, तिथे खूप छान टेस्ट होती त्या आईस्क्रीमची. ते खाऊन झाल्यावर आम्ही आलो, कॅबची वाट बघत होतो. तर फायनली हा आहे, आम्ही फर्स्ट नंबर गेटला पोचलो होतो. तिथेच कॅब येणार होती. तर कॅब आली तर आम्ही निघालो आहे आमच्या घरी परत. खूप सारं राईड्स स्नो सिटीमध्ये खेळून खूप मजा आली होती. तर थँक्यू तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. तर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.